आपल्यासोबत माजी आमदार तथा शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोजताई काशीकर आहेत. ताई, काय सांगाल अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने? अर्थसंकल्प दरवर्षी येतो जातो आणि दरवर्षी शेतकऱ्यांसाठी घसघशीत काहीतरी देतो आहे असं शासन सांगतं. शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती देऊ असा शब्द अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला, पण तो पाळला नाही. मात्र या बजेटमध्ये त्यांनी कसोशीने सांगितलं की 2 लाखापर्यंतचं कर्ज 25 सप्टेंबर 25 पर्यंतचं माफ करणार आहे आणि 50,000 रुपये जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांच्या खात्यात देणार आहे. जोपर्यंत हे डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींवर शेतकरी समाज आता विश्वास ठेवायला तयार नाही. कारण आतापर्यंत आम्हाला केवळ सांगितलं गेलं पण पदरात काही पडलं नाही. अशी नुसती घोषणा करून शेतकऱ्यांचं कर्ज तर फिटत नाहीच, उलट तो निराशाच्या गर्तेत जातो. त्याला असं आशेचं मोह दाखवून त्याला निराश करण्यात काही अर्थ नाही. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर त्याच्या व्यवसायात आडकाठी आणू नये. त्याला एसटीपीटी लावायची आहे, ती लावायची खुली परवानगी, त्याचं संशोधन करण्याची खुली परवानगी त्याला देण्यात यावी, जी इतर राज्यांमध्ये दिल्या गेली आहे. पण आपल्या राज्यात त्याचा कधी विचारच करण्यात आलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे या अर्थसंकल्पावर शेतकरी समाजाने किंवा आम्ही लोकांनी किती विश्वास ठेवावा? जर सरसकट 2 लाखाची कर्जमुक्ती आणि 50,000 तातडीने ताबडतोब त्यांच्या खात्यात जमा झाले तरच ही विश्वासार्हता शेतकऱ्यांमध्ये टिकून राहील. अन्यथा आम्ही समजू की ही सुद्धा निवडणुकीची जुमलेबाजी आहे. कृपा करून जुमलेबाजी न करता सत्य आणा, ही घोषणा एवढीच विनंती माननीय मुख्यमंत्र्याला आणि शासनाला करायची आहे. महेश TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.